नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब ब्लॉगमध्ये। आज होता रविवार, म्हटलं चला कुठेतरी फिरायला जाऊ। मग आम्ही निघालो महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झालेला नवीन काचेचा ब्रिज बघण्यासाठी। तो ब्रिज आहे वैभववाडीपासूनच 5 ते 6 किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या नापणे या गावामध्ये। गाडीमध्ये पेट्रोल टाकलं आणि आम्ही निघालो। पेट्रोल भरताना ओवीच्या बाबांनी ओवीला पैसे दिले होते त्या काकांना दे म्हणून, पण तिला ते मोजता येत नव्हते। बघा ह्या दोघांची बोलणं। हाय फ्रेंड्स, हॅलो, मी सूरज पाटील, श्राव्य पाटीलचा पप्पा। आणि ओवी आता सध्या तिसरीत आहे आणि आता तिला एक गणित घातलेलं आहे। गणित म्हणजे असंच आम्ही चाललेलो गाडीतून आणि पेट्रोल पंपावरती गेलो आणि मी 3 नोटा दिल्या तिला आणि सांगितलं त्या काकांना दे आणि किती आहे बघ। तर मी तिला टोटल सांगितलेलं एक 500 रुपयाची नोट, एक 100ची नोट आणि एक 20 रुपयाची नोट दिलेली। आता ती किती आहे ओवी सांगते ऐका। किती नोट? 500ची एक नोट, 100ची एक नोट आणि 20ची एक नोट। 20ची नोट किती रुपये झाले? 500 आणि 100 होता। 500 आणि 100 ही वर्गातली टॉपर विद्यार्थिनी आहे। 600 आणि 600 आणि 20 सांगू? 620। तर ही मंथनमध्ये राज्यात तिचा पहिला नंबर आलेला आहे आणि मला वाटतं शिक्षकांनी बहुतेक कॉपी करून हिला नंबर दिलेला आहे असं मला तरी वाटतंय। कारण 3 नोटांचा हिशोब तिला सरळ सरळ येत नाही आणि गणितमध्ये तिला काहीच येत नाही, हे यावरून सिद्ध झालेलं आहे। त्यामुळे आता या मे महिन्यामध्ये आम्ही 4 म्हशी घ्यायचं ठरवलेलं आहे आणि 4 म्हशीच्या देखरेखीखाली तिला आता ठेवणार आहे। तुझं काय मत आहे यावर? माझं मत आहे आई दूध काढणार, बाबा शेण काढणार आणि मी म्हशींसाठी वैरण आणणार। म्हणजे तुझं फायनल आहे की म्हशी घ्यायच्याच? हा, घ्यायच्या। इथे आमचं म्हशी घ्यायच्या फायनल झालं। वाटेतून जातेवेळी आम्ही दुकान शोधत होतो कारण थोडासा खाऊही घ्यायचा होता आम्हाला। येतेवेळी आम्ही काहीच घेऊन आलो नव्हतो म्हणून दुकान शोधत होतो। फायनली आम्हाला दुकान दिसलं, मग आम्ही दुकानात खाऊ आणण्यासाठी गेलो। दुकानातील खाऊ घेतला पण ओवी आली नव्हती। ओवीला आवाज दिला तिला जे हवं ते घेईल म्हणून। ओवी आली आणि तिच्यासाठी आम्ही खाऊ घेतला। त्या आजोबांनी ओवीला एक चॉकलेट दिलं, त्यांना थँक्यू बोललो आणि आम्ही निघालो खाऊची पिशवी घेऊन। इतकी सुंदर हिरवळ आहे ना तिथे, खूप मस्त वाटत होतं। फायनली आम्ही तिथे पोचलो। आज खूप गर्दी कमी होती। गर्दी कमी होती म्हणजे आम्हीच सकाळी लवकर गेलो होतो। तिथं गेल्यानंतर तिथं कोणीच नव्हतं। तिथली एक गोष्ट सांगायची म्हणजे तिथं गेल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारची फी वगैरे आकारली जात नाही। तुम्ही तिथे मोफत जाऊन फिरून येऊ शकता। फक्त तिथं एकच नियम लागू केला आहे, एका वेळेला फक्त 15 ते 20 लोक त्यावरती जाऊ शकतात। चला तुम्हाला दाखवते। हे बघू शकता किती सुंदर आहे। अजून काम थोडं बाकी आहे, त्याचं कामही तिथे चालू आहे। इथे ते फोटो काढण्यासाठी त्यांनी फुलपाखरूही बनवलेला आहे। तुम्ही इथे फोटो काढू शकता, व्हिडिओ करू शकता। लांबून बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसतं ते। हे बघा आमचे साहेब, ओवीची इच्छा होती की तिला मासा हवा होता, हे तिला मासा पकडून देत आहेत। पण असा मासा आपल्याला मिळणार आहे का? परत प्रयत्न करत होते। त्यानंतर यांचं फोटोशूट चालू झालं। तोपर्यंत आपण म्हटलं की इकडे फिश पास करून घेऊया, म्हणून मी इकडे फिश स्पा करत होते। त्यानंतर आम्ही गेलो ब्रिजवरती। काम चालू असल्यामुळे सगळं साहित्य तिथंच पडलं आहे, पण सुंदर आहे बघण्यासारखं। वरून असं वाटत होतं की आपण पाण्यातूनच चालत आहे असं। खूप मस्त वाटत होतं। वातावरणही खूप छान होतं। कोणत्याही प्रकारची किरकिर दंगा मस्ती काहीच नव्हती। लांबून हे दृश्य बघा किती सुंदर दिसत आहे। त्यानंतर आम्ही निघालो घरी जाण्यासाठी। वाटेतच एका जागी आम्ही थांबलो कारण येताना मी डबा घेऊन आली होती। साहेब आमचे खूप खुश होते कारण मी आज घरून डबा घेऊन आली होती। दरवेळी आम्ही बाहेरच जेवतो, पण ह्यावेळी म्हटलं की आपण निसर्गाच्या सानिध्यात सगळ्यांनी जेवण करूया। आम्ही बसण्यासाठी सावली शोधली। बसलो आम्ही, पण हे डब्याचं टोपणच निघत नव्हतं।
खूप ट्राय केला, मला निघत नव्हतं. मग आमच्या साहेबांनी ट्राय केलं, पण त्यांनाही निघत नव्हतं. मला सांगत होते की काहीतरी खात जा जरा, ताकद कशी येणार. पण त्यांना बघा ना, त्यांना तर आत कुठं निघतं हे टोपण. त्यानंतर फायनली कशाच्या तरी साह्यानं, चमच्याच्या साह्यानं आम्ही त्याचं टोपण काढलं. कांदा फोडायचा होता, पण ओवीच्या बाबांना खाली जमिनीवरती कांदा फोडायचा नव्हता, तिच्या बॉटलवरतीच त्यांना कांदा फोडायचा होता. त्यानंतर आम्ही मस्त असं जेवून घेतलं. जेवता जेवता ओवीची खूप किरकिर चालू होती. त्यानंतर आम्ही घरी जाण्यासाठी ह्या कवरची घडी घालत होतो, पण ओवीला घरी जायचं नव्हतं, त्यामुळे त्यांना ती घडीच घालू देत नव्हती. फायनली तिची घडी घातली आणि आम्ही निघालो घरी. कसा वाटला हा ब्रिज नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि तुम्हीही अवश्य एक वेळा हा ब्रिज बघायला या. आम्हाला तर खूप आवडला. थँक्यू. काय चुकलं वगैरे असेल बोलण्यात वगैरे तर माफ करा, कारण पहिलाच व्हिडिओ आहे माझा, त्यामुळे जर चूक झाली असेल तर सांभाळून घ्या. थँक्यू.